Hello friends, today we are going to learn a very important and very beautiful poem, Indian Weavers. इंडियन व्ह्युअर्स म्हणजे भारतीय विणकर. विणकर जे कपडे विणण्याचं काम करतात. सी द फर्स्ट पार्ट, आईस ब्रेकर्स. Here they have given some points and some also questions is there. Artisans are also called craftsmen. You know friends, artisans means karagir and they are also craftsmen and they create very different kinds of things from diverse goods or diverse materials. They are creator of diverse goods and use their hands to create unique, functional and also decorative items using traditional techniques. आणि आपल्याला माहीतच आहे की जे आर्टिसन्स असतात हे त्यांच्यामध्ये कला असते. ज्या कलेचा ते वापर करून वेगवेगळ्या विविध वस्तूंपासून ते एक प्रकारचं वेगळं, ज्याचा वेगळा वापर होऊ शकतो, एक सुशोभीकरण करण्याच्या वस्तू आपण त्यापासून ते बनवण्याचं काम ते करू शकतात. त्यांच्याकडे एक असलेली पारंपरिक जी त्यांची शैली आहे त्याचा वापर करून ते अशा प्रकारची वस्तू निर्माण करत असतात. अँड नाऊ कंप्लीट द वेब गिवन बिलो. यावरतीच आधारित आपल्याला काही वेबमध्ये क्वेश्चन्स त्यांनी विचारलेले आहेत, ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. सी डिफरंट टाईप्स ऑफ आर्टिसन्स. They have also given one example to us, goldsmith. गोल्डस्मिथ म्हणजेच आपण ज्याला सोनार म्हणतो. तसेच आपल्याला असे कोणकोणते कारागीर आहेत त्यांची आपल्याला इथं उदाहरणं, त्यांचे एक्झाम्पल्स ते आपल्याला द्यायची आहेत. कॉपरस्मिथ आपल्याला माहीतच आहे. तांबटकरी, जे तांब्याचे भांडे निर्माण करायचं किंवा तयार करायचं काम करतात त्याला आपण कॉपरस्मिथ असं म्हणतो. आयर्नस्मिथ, ज्याला आपण लोहार असं म्हणतो, लोखंडाची कामं करणारे. देन पॉटर. पॉटर म्हणजे कुंभार, मडकी बनवण्याचे काम, माठ बनवण्याचे काम ते करत असतात. पेंटर, रंग देण्याचे, चित्र काढण्याची कामं ते करत असतात. कारपेंटर, ज्याला आपण सुतार असं म्हणतो, लाकडांपासून विविध वस्तू बनवायचं काम कारपेंटर करत असतात. देन विवर, विणकर, मी आत्ता सांगितलं जे धाग्यांपासून कपडा बनवण्याचं काम ते करत असतात त्यांना आपण विणकर असं म्हणतो. सी द नेक्स्ट पार्ट, डिस्कस विथ युअर पार्टनर अँड द सीझन्स ऑकेजन्स व्हेन वी नीड. आपल्याला आपल्या मित्रासोबत एक डिस्कस करायचं आहे काही ऋतूंमध्ये किंवा काही ऑकेजनला. ऑकेजन म्हणजे प्रसंगानुसार आपल्याला कोणत्या गरजा पडतात त्याच्याविषयी हा प्रश्न आहे. पहा, फर्स्ट एक्झाम्पल तिथून दिलेलं आहे. तिथं वूलन क्लोथ्स. वूलन क्लोथ्स ते विचारतात की आपण हे कधी, याचा कुठल्या सीझनमध्ये किंवा कुठल्या ऑकेजनला आपण याचा वापर करतो. तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहे वूलन क्लोथ्स जे आहेत आपण विंटर सीझनमध्ये किंवा कोल्ड सीझनमध्ये आपण ते वापरत असतो. देन बी, कॅज्युअल क्लोथ्स. कॅज्युअल म्हणजे आपल्या दररोजच्या जीवनात जे आपण कपडे वापरतो त्याला आपण कॅज्युअल म्हणतो. म्हणजे डेली यूजसाठी असतील, ऑफिसमध्ये असतील, स्कूल अँड कॉलेजेसमध्ये असतील, जे आपण कपडे घालतो त्याला आपण कॅज्युअल क्लोथ्स असं म्हणतो. देन सी, रिच सिल्क क्लोथ्स. सिल्क म्हणजे काय? रेशीम. चांगल्या उच्च दर्जाचे रेशीमचे कपडे ते आपण कधी घालतो माहीतच आहे. वी यूज रिच सिल्क क्लोथ्स इन मॅरेजेस, पार्टी. देन कलरफुल कम्फर्टेबल क्लोथ्स. कलरफुल, एक रंगीत आकर्षक असे जे कपडे आहेत आपण ते कधी वापरतो? एखाद्या फेस्टिवलमध्ये, फंक्शनमध्ये, प्रसंगानुरूप आपण अशा कपड्यांचा वापर करत असतो. See the third part. Let's play a game.
The teacher will ask the student some questions. Students will understand that there are some exceptions to the general rules. Let's start. त्यांनी आपल्यासाठी एक थोडंसं एक मनोरंजन असलेला एक खेळ त्यांनी आपल्याला इथं दिलेला आहे, ज्यामधून आपल्याला शिकता येईल बरंच काही. आणि त्यामध्ये एक अपवाद आहे, जे की जो नियमित असलेला जो नियम आहे त्याच्या वेगळा आहे. त्याचं उदाहरण आपल्याला इथं पाहायचं आहे. सी द फर्स्ट एक्झाम्पल. वन हू व्ह्यूज इज अ विवर. जो विणतो त्याला आपण विणकर असं म्हणतो. असं हे उदाहरण आहे विवर. देन वन हू प्लेज अ गेम इज अ, काय असेल याचं उत्तर? वन हू प्लेज अ गेम इज अ प्लेयर. तो खेळाडू आहे. जो खेळ खेळतो तो खेळाडू आहे. देन वन हू सिंग्स इज अ, ऑब्वियसली सिंगर. तो एक गायक आहे. वन हू डान्स इज अ डान्सर. वन हू टीचेस इज अ टीचर. जो शिकवतो तो शिक्षक असतो. अँड द लास्ट वन इज वन हू कुक्स इज अ, काय असेल बरं आता मग? जो कुक करतो, जो स्वयंपाक बनवतो त्याला आपण काय म्हणतो? पहा, प्रत्येक ठिकाणी आपण जो पाहिलं असेल, व्ह्यूज करणारा व्ह्यूवर, प्लेज करणार प्लेयर, सिंग्स सिंगर, डान्स डान्सर, टीचर्स टीचर. प्रत्येक ठिकाणी जो शेवटचा पार्ट आहे ज्याला आपण काय म्हणतो? सफिक्स, शेवटचा पार्ट. ई आर इथं आहे शेवटी. प्रत्येकाचं पाहिलं तर ई आर अशा पद्धतीने त्याचा शेवट त्या शब्दाचा झालेला आहे. त्या प्रोफेशनचा शेवट असा केलेला आहे. मग कुक करणारा हा काय असायला पाहिजे या नियमानुसार? कुकर. पण तसं नाही. इथं हे एक एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. वन हू कुक्स इज अ ओनली कुक. तो फक्त एक कुक असतो, कुकर नाही. तर हाच अपवाद आपल्याला ह्या खेळाच्या माध्यमातून किंवा ह्या गेमच्या माध्यमातून त्यांना शिकवायचा हा उद्देश आहे. देन नेक्स्ट पार्ट इथं आपल्याला पाहायचं आहे. वी हॅव ऑफन सीन द पिक्चर ऑफ गांधीजी स्पिनिंग ऑन हिज चरखा. आपण जनरली कुठेही पाहतो गांधीजींचा जो फोटो आहे किंवा त्यांचं चित्र आपण कुठं पाहिलं असेल, त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की गांधीजी हे चरख्यावरती काहीतरी विणत आहेत, काहीतरी ते चरखा चालवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यावरती. आणि त्यावरतीच हा प्रश्न आहे, डिस्कस द रिझन्स बिहाइंड दिस. आणि मग हा चरखा चालवण्यामागचं कारण काय आहे हे आपल्याला विचारलं. प्रत्येक फोटोत आपण पाहतो की गांधीजी ही चरखा चालवण्याचं काम करतात. मग याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय असावं? वन हॅज बीन गिवन फॉर यू. आणि त्याचं एक रिझन आपल्याला त्यांनी खाली दिलेलं आहे. ए, टू गिव्ह रुरल पीपल अन अपॉर्च्युनिटी टू अर्न देअर लाईव्हलीहूड. त्याचं एक कारण त्यांनी दिलेलं आहे की टू गिव्ह रुरल पीपल अन अपॉर्च्युनिटी टू अर्न देअर लाईव्हलीहूड. जे ग्रामीण भागातले जे लोक आहेत, खेड्यात राहणारे जे लोक आहेत, त्यांना एक संधी निर्माण करून दिलेली आहे की त्यांच्या दैनंदिन जे आवश्यक गरजा आहेत, जीवनावश्यक ज्या गरजा आहेत, त्यासाठी जे उत्पन्न मिळवण्याचं साधन म्हणून ते गांधीजी चरखा चालवण्याचं तिथं चित्र दाखवलेलं असतं. मग आपल्याला खाली पहा, तिथं 3 आणखी आपल्याला कारण द्यायची आहेत, ज्यातून एक असं व्यक्त झालं पाहिजे की गांधीजींना चरखाचं चित्र जे आपण पाहतो त्याच्या पाठीमागचं एक कारण असावे. सी द बी सेक्शन. काय असेल तिथं? काय आपण इमॅजिन करू शकतो? काय उत्तर येऊ शकतं तिथं? तर पहा, टू एनकरेज द इंडियन्स टू स्पिन देअर ओन क्लोथ्स. एक कारण तसं आहे की जे भारतीय लोक आहेत त्यांना एनकरेज करायचं, त्यांना एक प्रोत्साहन द्यायचं आहे की त्यांनी जे स्वतःचे आपले कपडे आहेत स्वतःच त्यांनी ते
विणावे किंवा त्याची निर्माण आपण स्वतःहून करावी. नेक्स्ट आहे सीम. आणखी कारण आहे त्यासाठी एक जे गांधीजींना दाखवून द्यायचं आहे. द चरखा बिकेम अ सिम्बॉल ऑफ सेल्फ सफिशियन्सी अँड फ्रीडम. आणि चरखा म्हणजे काय आहे? एक सिम्बॉल बनलेला आहे सगळ्यांसाठीच. कशाचं? तर एक सेल्फ सफिशियन्सी, स्वावलंबन, आपण स्वावलंबी आहोत याचं एक सिम्बॉल आहे. त्याचबरोबर आपण स्वतंत्र आहोत. आपले कपडे आपण स्वतः निर्माण करण्यासाठी स्वतंत्र आहोत. आपण कुणावरती डिपेंड नाहीत, हे त्यांना दाखवून द्यायचं आहे. अँड डी टू युनाइट इंडियन्स फॉर इंडिपेंडन्स मुवमेंट. हे सर्वात महत्त्वाचं कारण गांधीजींना चरखा विणण्याच्या ह्या चित्रातून व्यक्त करायचं आहे. आणि ते व्यक्त होतं की सगळ्या भारतीयांना एकत्र करणे. जी आपली स्वातंत्र्य चळवळ होती त्यासाठी लोकांमध्ये अवेअरनेस, जागरूकता निर्माण करण्याचं कारण हे चरख्याच्या माध्यमातून त्यांना लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं. नेक्स्ट आहे नेम सम टूल्स यूज्ड बाय विवर्स. जे विणकर लोक विव करण्यासाठी किंवा विणण्यासाठी, विविंगसाठी कोणते टूल्स वापरतात, कुठल्या प्रकारची साधनं ते वापरतात हे आपल्याला पाहायचे आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, आपण ते पाहू शकतो. एमध्ये लूम. बघा, लूम तुम्ही कधी पाहिलं असेल, ज्यावरती विणकर कपडे विणायचं काम करतात. ते तुम्ही कधी पाहिलं असेल, कुठं आठवा. नसेल तर आपलं ते पाहूच. पहिल्यांदा आपण लक्षात घेऊ की लूम म्हणजे काय आहे. तर विणकराचा तो एक माग असतो, ज्यावरती विणकर हे सगळे धागे एकत्र करून त्याला ते जोडण्याचं, बांधण्याचं काम आणि त्याच्या माध्यमातून कपडा तयार करायचं काम तो करत असतो. देन बी आहे टेप्स्ट्री नीडल. टेप्स्ट्री नीडल एक प्रकारची सुई प्रकारचं काम करते, जी वेगवेगळ्या धाग्यांना एक जोडण्याचं काम ती करत असते. अँड डॉवल मीन्स एक प्रकारचं लोखंडी खिळा किंवा आपण त्याला खुंटी असंही आपण त्याला म्हणू शकतो. याचं एक एक्झाम्पल आपण इथं पाहू. पहा, हे आहे विणकराचा जो पूर्ण आपण त्याला म्हणतो टूल्स आहेत. यामध्ये आपल्याला प्रत्येक टूल्सचं त्यांनी नावही दिलेलं आहे, ज्यामध्ये आपण पाहू शकतो लूम एक फ्रेम आहे, ज्यावरती एक असे खिळे किंवा रॉड्स आहेत ज्याला धागे हे बांधले जातात. त्यानंतर पाहतो एक निडल तिथं दिलेली आहे, सायसर्स तिथं आहे, कात्री आपण त्याला म्हणतो. विविंग यार्न एक प्रकारचा धागा तिथं आपण पाहू शकतो. व्राफ यार्न ह्या धाग्यांना गुंडाळणारा एक धागा आहे तिथं. त्याचबरोबर एक शेड स्टिक आहे, वेगवेगळ्या रंगाचे शेड तिथं धाग्यामध्ये ॲड करण्यासाठी ही स्टिक, ही काठी काम करते. आणि डॉवल एक लोखंडी खिळा किंवा आपण त्याला खुंटी म्हणतो, ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. पूर्ण सेटअपला किंवा ह्या पूर्ण स्ट्रक्चरला जोडण्याचं काम हे डॉवल करत असते. देन सी द नेक्स्ट पार्ट. नेम some types of yarns used by the weavers. यार्न म्हणजे काय? एक प्रकारचे धागे जे विणकर लोक विणण्यासाठी वापरत असतात. इथं आपल्याला ते विचारलेलं आहे. काही एक्झाम्पल्स त्यांना आपल्याला सांगायचे आहेत. एक एक्झाम्पल त्याने दिलेलं आहे लिनन. आजकाल आपण त्याच प्रकारचे कपडे किंवा शर्ट्स असतील आपण ते वापरतो, फार प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर आणखी असे कोणती धागे आहेत ज्याचा वापर हे विवर किंवा हे विणकर हे विणण्यासाठी, विविंगसाठी करत असतात. इथं आपल्याला एक्झाम्पल द्यायचे आहेत. पहा, त्यामध्ये आपण ऊल किंवा उलन जे आपण माहीत आहे ते, देन कॉटन, त्याच्यानंतर सिल्क आहे, पॉलिस्टर आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या धाग्यांचा वापर हे विवर्स विविंगसाठी करत असतात आणि त्यातूनच वेगवेगळ्या आकर्षक अशा कपड्यांची ही निर्मिती हे विवर्स करत असतात. देन सी फ्रेंड्स, this is the part of icebreakers. Now in the next lecture soon we will see the poem Indian Weavers. So